नमस्कार मंडळी. हर हर महादेव. यंदा 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. सनातन धर्म आणि हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि भगवान शिवांना समर्पित मानला जातो. धार्मिक मान्यतानुसार श्रावण महिन्यात भगवान महादेवांची भक्ती, उपासना, जलाभिषेक आणि नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आले तेव्हा सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते आपल्या कंठात धारण केले. त्यांच्या कंठातील 10 शात करण्यासाठी देवदेवांनी त्यांच्यावर जल अर्पण केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शिवांना जल अर्पण करण्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर निसर्ग संयम, आत्मशुद्धी आणि सात्विक जीवनशैलीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात नेमके काय करावे, कोणते नियम टाळावेत, महादेवाची सोपी आणि प्रभावी पूजा कशी करावी, श्रावणातील विशेष उपाय कोणते, श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करावी का आणि या पवित्र महिन्यात आपल्या दिनचर्येत कोणते सकारात्मक बदल करावे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. श्रावण महिन्यात काय करावे? श्रावण हा भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. या काळात शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावीत आणि मन शांत ठेवून भगवान शिवांचे स्मरण करावे. शक्य असल्यास रोज किंवा ठराविक दिवशी शिव मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. श्रावणातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास किंवा व्रत करतात. मात्र प्रत्येकाने आपल्या आरोग्याचा विचार करून उपवास करावा. उपवास शक्य नसेल तर सात्विक आणि संतुलन आहार घेणे, भक्ती करणे योग्य आहे. घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा व धूप लावून प्रसन्न वातावरण निर्माण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. श्रद्धेनुसार महामृत्युंजय मंत्राचे पठण केले जाते. या महिन्यात दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते. गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, कपडे किंवा आवश्यक वस्तूचे दान करणे, तसेच पशुपक्षींसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करणे हे चांगले सेवा कार्य आहे. यासोबत आपल्या आई-वडिलांचा आणि घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. मनात द्वेष, मत्सर आणि राग न ठेवता शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करावा. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जसे श्रावणात काय करावे याला महत्त्व आहे, तसेच काय टाळावे यालाही धार्मिक परंपरेने महत्त्व दिले जाते. या महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनापासून दूर राहण्याची परंपरा आहे. कांदा, लसूण, अति तिखट आणि अति तेलकट पदार्थ टाळून साधा आणि सात्विक आहार घेण्याचा प्रथा अनेक ठिकाणी आढळते. काही धार्मिक परंपरांमध्ये श्रावण केस किंवा नखे काढणे, तेल लावणे इत्यादी काही गोष्टी विशिष्ट दिवशी टाळण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथा प्रदेश आणि कुटुंबानुसार वेगवेगळ्या असू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात कोणीही विनाकारण भांडण करू नये, कोणाचा अपमान करू नये, अपशब्द बोलणे टाळावे. कारण खरी शिवशक्ती केवळ पूजेतच नसून आपल्या वागण्यातही दिसून आली पाहिजे. महादेवांच्या पूजेत कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या? भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपानाला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास स्वच्छ, अखंड आणि 3 पानाचे बेलपत्र अर्पण करावे. त्यासोबत शमीची पाने, धोत्र्याची फुले किंवा उपलब्ध असलेली सात्विक फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. महादेवांना जल अर्पण करताना तांबे, पितळ किंवा पारंपरिक पूजापात्राचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. दूध अर्पण करायचे असल्यास स्वच्छ आणि योग्य पात्रात वापर करावा. तांब्याच्या पात्रात दूध दीर्घकाळ ठेवणे टाळावे. याला विष तयार होते असे निश्चितपणे म्हणण्यापेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पात्र वापरणे अधिक योग्य आहे. तुळशीची पाने, हळद, कुंकू किंवा काही विशिष्ट वस्तू
शिवपूजनेत अर्पण न करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. मात्र स्थानिक परंपरा आणि आपल्या कुलचरणानुसार पूजा करणे योग्य ठरते. महादेवांची पूजा पद्धत: सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. मन शांत करून भगवान शिवांना ध्यान करा आणि पूजेची संकल्पना करा. त्यानंतर स्वच्छ जलामध्ये थोडे गंगाजल मिसळून शिवलिंगावर शांतपणे जलाभिषेक करा. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यानंतर बेलपत्र, शमीची पाने, धोत्र्याची फुले किंवा उपलब्ध असलेली पांढरी फुले अर्पण करा. शक्य असल्यास फळ किंवा सात्विक नैवेद्य दाखवा. शेवटी धूप, दीप आणि कापूर आरती करून भगवान शिवाकडे आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. आणि पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागा. कारण देवाला मोठ्या विधीपेक्षा श्रद्धा आणि भक्ती अधिक महत्त्वाची आहे. श्रावणातील काही पारंपरिक उपाय: जर घरात सतत तणाव किंवा अस्वस्थ वातावरण जाणवत असेल तर रोज काही वेळ शांतपणे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आरोग्य आणि मन शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचे श्रद्धेने पठण केले जाते. मात्र कोणत्याही आरोग्याच्या समस्येसाठी वैद्यकीय उपचाराचा पर्याय म्हणून धार्मिक उपायाकडे पाहू नये. आर्थिक शौर्यासाठी श्रावणातील सोमवारी महादेवांची पूजा करून गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करण्याची परंपरा आहे. वैवाहिक जीवनातील अडचणीसाठी काही भक्त भगवान शिव आपले माता पार्वतीची एकत्र पूजा करतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी महादेवांचे स्मरण करून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे तसेच गरजू व्यक्तींना मदत करणे हेही महत्त्वाचे आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी दिवा लावण्याची परंपराही अनेक कुटुंबांमध्ये आहे. आणि तुमच्या आसपास गाय असेल तर तिच्यासाठी सुरक्षित आणि योग्य खाद्य किंवा पाण्याची व्यवस्था करणे ही सुद्धा एक चांगली सेवा आहे. श्रावणात आहाराबाबत काय काळजी घ्यावी? श्रावण महिन्यात अनेक हिंदू कुटुंबामध्ये मांसाहार, अंडी आणि काही विशिष्ट पदार्थ टाळण्याची परंपरा आहे. कांदा, लसूण, वांगी, मुळा किंवा मसूर डाळ यासारखे पदार्थ काही धार्मिक परंपरांमध्ये टाळले जातात. मात्र हे नियम सर्व हिंदू कुटुंबामध्ये सारखे नसतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परंपरा, आरोग्य आणि आहाराच्या गरजा लक्षात घेऊन सात्विक, स्वच्छ आणि संतुलित आहार घेणे अधिक महत्त्वाचे आहे. श्रावणात सत्यनारायण पूजा करावी का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. श्रावण महिन्यात भगवान शिवांना समर्पित असलेला तरी भगवान विष्णूंनी भक्ती किंवा सत्यनारायण पूजा करण्यास सर्वत्र धार्मिक बंदी आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. काही कुटुंबांमध्ये श्रावणात सत्यनारायण पूजा केली जाते तर काही ठिकाणी आपल्या कुलपरंपरेनुसार विशिष्ट महिन्यात किंवा स्थितीला ही पूजा करण्याची पद्धत आहे. म्हणून सत्यनारायण पूजा करायची असल्यास आपल्या कौटुंबिक परंपरा, स्थानिक गुरुजी किंवा जाणकारी पुरोहितांचा सल्ला घेऊन शुभविधी ठरवले योग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे पूजा किती वेळा केली यापेक्षा ती श्रद्धा, स्वच्छता आणि चांगल्या भावनेने केली जाते हे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश: मंडळी, श्रावण महिना म्हणजे फक्त उपवास, पूजा आणि नियमाचा महिना नाही. श्रावण म्हणजे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न, वाईट सवयी सोडण्याचा संकल्प, आई वडिलांचा आदर, गरजूंची सेवा, निसर्गाची काळजी आणि भगवान शिवांचे स्मरण. महादेवांना मोठमोठ्या पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली छोटीशी भक्ती प्रिय आहे, अशी श्रद्धा आहे. म्हणून ह्या महिन्यात एक संकल्प नक्की करा: मी कोणाचा अपमान करणार नाही, कोणाची वाईट चिंता करणार नाही, गरजूंना मदत करेल आणि मनापासून महादेवाचे स्मरण करेल. हर हर महादेव. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.